हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते भेळ. भेळसाठी लागणारं साहित्य हे आहेत कुरमुरे, जाडे कुरमुरे, नाशिकचे कुरमुरे, लसूण चिवडा, बारीक शेव, कॉर्नचे दाणे मी सोलून घेऊन भाजून ठेवलेले आहेत, ते भाजलेले दाणे, टोमॅटो, एक मोठा टोमॅटो कापून घेतला, एक मोठा कांदा कापलेला आहे, चिंचगुळाची चटणी जी मी घरीच बनवलेली आहे, कोथिंबीर आणि लिंबू. तर आता आपण भेळ बनवायला सुरुवात करूया. आता मी भेळ बनवायला घेते. पहिल्यांदा घालूया आपण लसूण चिवडा, शेव घालूया, कॉर्न घालूया, कोथिंबीर, कांदा थोडासा मी हाताने चुरगळून घेते, कांदा घालूया, टोमॅटो, आता घालूया आपण चिंचगुळाची चटणी, चिंचगुळाच्या चटणीमुळेच भेळला खरी तर चव येते, खट्टी मिठी होते अशी. इकडे मी 2.5 चमचा चिंचगुळाची चटणी घातली. आता आपण हे सगळं कालवून घेतो. हे सगळं चांगलं मिक्स करूया, भेळ तयार होईल. इकडे मी सगळी भेळ आता चांगली मिक्स करून घेतली. आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया. आता मी प्लेटमध्ये भेळ काढून घेतली. परत त्याच्यावरून मी बारीक शेव भुरभुरलेली आहे. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची कापून घालू शकता. मी तिखट घातलेलं नाहीये, मी अशी खट्टी मिठी केलेली आहे. खूप छान लागते, करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.